नमस्कार, मी मनीषा. ब्राईट फूड्स अँड क्रिएशन ह्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हिरव्या मुगाचे आणि पालक भाजीचे थालीपीठ. मुलांना पालेभाजीसुद्धा आवडत नाही, म्हणजे पालकही आवडत नाहीत आणि हिरवे मूगही आवडत नाहीत. पण त्यांना जर आपण म्हटले की ग्रीन थालीपीठ केलं आहे तर ते पटकन आणि आवडीने खातील. म्हणजे मुलांनाही सर्व सकस आणि पौष्टिक आहारही मिळेल. आणि बनवायलाही खूप सोपी अशी रेसिपी आहे, पटकन तयार होते. यामध्ये आपण पालक, हिरवा मूग, टोमॅटो, कांदा अशा सर्व भाज्या घातल्यामुळे हे थालीपीठ एकदम असे सकस आणि पौष्टिक आहे. खूप कमी वेळेमध्ये आणि खूप कमी साहित्यात ही रेसिपी करता येते, त्यामुळे आपण ही रेसिपी नाश्त्यासाठी सहज तयार करू शकतो. पण तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला एका कढईमध्ये आपण पाणी गरम करून घेऊयात आणि या पाण्यामध्येच आपण पालक थोडीशी 2 मिनटं शिजवून घेऊयात. अगदी खूप वेळ शिजवायची नाही, अगदी 2 मिनटामध्ये ही आपली पालक शिजवण होते. पहा, पालक शिजलेली आहे. आता आपण ही बाजूला काढून घेऊयात, पाण्यातून बाजूला काढायची. थालीपीठ बनवण्यासाठी थोडीशी हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर याचे आपण वाटण करून घेऊयात. पहा, आपले बारीक करून झालेले आहे. अशा पद्धतीने आपण बारीक केलेले आहे. हे वाटण बाजूला काढून यामध्ये आपण शिजवून घेतलेली पालकसुद्धा बारीक करून घेणार आहोत. पहा, आपली पालकसुद्धा बारीक करून झालेली आहे, खूप अशी बारीक केलेली आहे. त्यानंतर लगेचच त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी भिजवून घेतलेले हिरवे मूग घालूयात आणि ते सुद्धा बारीक करून घेऊयात. पहा, ते सुद्धा मी असे बारीक करून घेतलेले आहे. पहा, आपले सर्व बारीक करून झालेले आहे. आता आपण थालीपीठासाठी पीठ मळून घेऊयात. त्यासाठी येथे मी 2 वाटी गव्हाचे पीठ आणि अर्धी वाटी बेसन घेतलेले आहे. यामध्ये आता आपण बारीक केलेले मूग घालूयात आणि पालकसुद्धा घालूयात. त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूणसुद्धा बारीक करून घेतला होता, ते सुद्धा घालूयात. 1 चमचा हळद घालूयात. त्यानंतर 1 चमचा धनेपूड घालूयात. 1 चमचा जिरेपूड घालूयात. याच्याने टेस्ट थोडीशी छान येते. आणि 1 वाटी बारीक असा कट केलेला कांदा आणि 1 वाटी बारीक असा कट केलेला टोमॅटो घालूयात आणि चवीनुसार मीठ घालायचे. आणि हे सर्व छान असे हातानेच मिक्स करून घ्यायचे. सुरुवातीला आपण पाण्याचा वापर न करताच हे या सर्व भाज्यांमध्येच हे पीठ आपण मळून घेणार आहोत. कारण पालक, टोमॅटो, कांदा या सर्व भाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे हे आपले सहज या पाण्यामध्ये पीठ आपले मळून होते. आपल्याला पाणी घालायची गरज वाटत नाही. जर वाटलीच तर यामध्ये तुम्ही पाण्याचा वापर करून पीठ मळू शकता. पहा, आपले पीठ मळून झालेले आहे. याला थोडेसे आपण तेल लावून ठेवूयात. याला थोडेसे तेल लावले की फार लवकर पीठ असे मऊ होते, त्यासाठी आपण याला थोडेसे तेल लावून घेऊयात. पहा, आता आपण याचे थालीपीठ लाटून घेऊयात. त्यासाठी एक छोटासा गोळा तयार करून घेऊयात आणि गव्हाच्या पिठामध्ये बुडवून हा लाटून घेऊयात. पीठ आपल्याला फार वेळ भिजत ठेवायची गरज नाही. पीठ मळले की आपण लगेचच थालीपीठ लाटू शकतो. पहा, आपण एक गोळा तयार करून घेतलेला आहे. यावर थोडेसे तीळ लावून घेऊयात. थालीपीठ लाटत असताना आपण थालीपीठाला दोन्ही बाजूनी तीळ लावून घेणार आहोत. मुलं जर पालक भाजी खात नसतील, मुगाची भाजी खात नसतील तर अशा पद्धतीने थालीपीठ करून दिले की मुलांच्याही लक्षात येणार नाही की यामध्ये पालक आणि मूग वापर केलेला आहे. पहा, आपले थालीपीठ लाटून झालेले आहे. तवा गरम करून घेतलेला आहे. याला थोडेसे तेल लावायचे आणि हे थालीपीठ यावर सोडायचे आणि वरूनही थोडेसे तेल लावून घ्यायचे. गॅस हा मीडियमच ठेवायचा. एक अर्धा मिनटानंतर हे थालीपीठ आपण पलटून घेऊयात. पहा, पलटून झाल्यानंतर आपण दुसऱ्याही बाजूला आपण तेल लावून घेऊयात. तुम्ही तेलाच्या ऐवजी बटर किंवा तूपही लावू शकता, म्हणजे थालीपीठ आणखी खमंग लागते. थालीपीठ भाजण्यासाठी फार वेळ लागत नाही, अगदी 2 मिनटामध्ये आपले थालीपीठ भाजून होते. पहा, असे खमंग असे खरपूस आपले थालीपीठ भाजून झालेले आहे. आता आपण हे काढून घेऊयात. पहा, रंगही खूप सुरेख आलेला आहे. अशाच पद्धतीने आपण दुसरा गोळा तयार करून गव्हाच्या पिठामध्ये बुडवून वरून थोडेसे तीळ लावून हा दुसरा गोळासुद्धा आपण लाटून घेऊयात. याच्यामध्ये आपण पालेभाज्या आणि फळभाज्या आणि कडधान्याचाही वापर केल्यामुळे
हे थालीपीठ एकदम सकस आणि पौष्टिक आहे. भरपूर प्रमाणात प्रोटीनसुद्धा आहे. पहा, पुन्हा एकदा याला तेल लावून घ्यायचे आणि हे धपाटे यावर टाकायचे. गॅस हा मिडियमच ठेवायचा. वरून थोडेसे तेल किंवा तूप लावायचे आणि 1 मिनिटानंतर हे थालीपीठ पलटून घ्यायचे. पहा, मस्त असा रंगही आलेला आहे. आता दुसऱ्याही बाजूला तसेच तेल लावून घ्यायचे. याला आपण तीळ लावल्यामुळे एकदम खमंग असे हे थालीपीठ होतात. पहा, दुसऱ्याही बाजूने आपण 1 मिनिट छान असे भाजून घेतलेले आहे. मस्त खमंग आणि खरपूस असे आपले थालीपीठ तयार झालेले आहे. आता आपण हे काढून घेऊयात. खूप अशी सोपी रेसिपी आहे, करायला विसरू नका. नक्की तुमच्या घरी सर्वांना आवडेल. आणि माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. हे थालीपीठ तुम्ही दही, सॉस, शेंगाची चटणी कशासोबतही खाऊ शकता. खूप छान लागते. तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत, झणझणीत आणि चटपटीत खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.